Hello, good morning, friends. Today we are going to learn how to conversation. बघा, जेव्हा आपण एकमेकांना बोलत असतो तेव्हा आपण एकमेकांशी इंग्रजीमध्ये कसं संवाद करायचा. बघा, एखादे लहान लहान मुलं भेटतात. आता माझ्या वर्गातले जर जर पहिलीचे जरी मुलं बघितले तर ते एकमेकांना इंग्रजीमध्ये बोलतात. बघा, असं आपण एकमेकांना इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर ते आपण कसं बोलायचं आणि ती वाक्य दैनंदिन जीवनात कशी वापरायची यासाठी एक मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ घेऊन आलोय. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी माझ्या चॅनलला अजून नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण कसं माहिती का, शेअरिंग इज केअरिंग. आणि व्हिडिओ बघत असताना आपण लक्षपूर्वक बघितला पाहिजे आणि एक एक शब्द आणि एक एक वाक्य आपण वहीवरती त्याची नोंद केली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला इंग्रजी संपूर्णपणे येणार नाही. चला तर मित्रांनो, आज आपण सुरू करूया. आपण कन्व्हर्सेशन कसं करायचं, म्हणजे एकमेकांशी संवाद कसा करायचा. आणि ती वाक्य रोजच्या व्यवहारात आहेत बघा. रोजच्या व्यवहारामध्ये आपण ती बोलत असतो, पण ते आपण नेमकं बोलावं कसं आणि एखाद्याला प्रश्न कसा विचारा. बघा, एखाद्या समोर आपण बोलत असतो, परंतु नेमकं त्याला काय म्हणावं आणि कसा प्रश्न विचारा हेच आपल्याला कळत. म्हणून त्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलाय. लक्षपूर्वक बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा, संभाषणासाठी उपयुक्त प्रश्न उत्तरे. आता आपण एकमेकांशी संवाद करतो त्यावेळेस आपल्याला काय विचारायचं, सोपा आहे. सोप्या सोप्या गोष्टीमधून आपल्याला पुढे पुढे शिकत जायचं आहे. माझे बरेच व्हिडिओ आहेत बघा, टेन्सवरती बरेच व्हिडिओ आहेत, बेसिक पासूनचे व्हिडिओ आहेत. ते तुम्ही अवश्य मागच्या माझ्या चॅनलवरती बघा. बघा, एक सोपा प्रश्न आहे. एखादा लहान मुलगा असेल, जवळपास 1ली ते 5वी पर्यंतचा, तर त्याला सुद्धा काय काय मुलांना विचारायचं असतं. बघा, व्हॉट इज युअर नेम, म्हणजे तुझे नाव काय. सोप्या म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की आपण एकमेकाला हॅलो, हाय, नमस्कार असं म्हणतो. नंतर ते झाल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारायचा पहिला, किंवा व्हॉट इज युअर नेम. व्हॉट्स युअर नेम, तुझे नाव काय आहे. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. मग दुसरं काय घेणार आपण प्रश्न. आपण रोज वापरतो प्रश्न, परंतु ते इंग्रजीमध्ये कसे बोलायचे हे आपल्याला माहित नसतं. म्हणून ही व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय. लक्षपूर्वक बघा. पुढचा आहे दुसरा प्रश्न बघा, व्हॉट्स युअर फादर्स नेम. पहिला प्रश्न झाला, तुझं त्याचं नाव आपल्याला कळालं. मग दुसरं काय विचारायचं, व्हॉट्स युअर फादर्स नेम. आणि हे आपल्याला सरावामधून घ्यायचं आहे की तुझ्या वडिलाचे नाव काय आहे. त्याला प्रश्न विचारला, मग तो सांगेल माय फादर्स नेम इज किशनराव, माय फादर्स नेम इज गणेश. जे असेल तो समोरचा विद्यार्थी आपल्याला सांगेल. मग त्याला विचारायचं, व्हॉट इज युअर सरनेम. सरनेम म्हणजे काय मुलांना, तर आडनाव. त्याला विचारायचं, व्हॉट इज युअर सरनेम. तो सांगेल सर माय सरनेम इज, जे असेल ते समजा XYZ. नंतर हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती किंवा तू किती वर्षाचा आहे. तर हाऊ ओल्ड आर यू त्याला विचार सरळ. मग तो सांगाल की सर आय एम 10, आय एम 11, आय एम 20, आय एम 50. म्हणजे जे वय असेल तो ते आपल्याला सांगेल. पुढचं बघा, हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू, म्हणजे तुला किती भाऊ आहेत. ब्रदर म्हणजे काय, भाऊ. सिस्टर म्हणजे बहीण. आपल्याला एकच विचारायचं बा, हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू, तुला किती भाऊ आहेत. तो सांगेल आय हॅव 1 ब्रदर, आय हॅव 2 ब्रदर. असं जे असेल ते आपल्याला सांगेल. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी सिस्टर्स हॅव यू. आता एखाद्याला विचारलं पण हाऊ मेनी सिस्टर हॅव यू, तो सांगेल आय हॅव 2 सिस्टर, आय हॅव 1 सिस्टर. आणि एखादा म्हणेल बहीण असेल तर काय म्हणेल, आय हॅव नो सिस्टर. बघा, सोपं आहे. एका आपल्या वहीवर घ्या, वहीवरती वाक्य ते लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला काही येणार नाही. पुढचा बघा, सो यू आर 5 इन ऑल. पहा, म्हणजे तुम्ही एकूण 5 भावंडे. जर ते 5 जण असतील तर काय, तो काय म्हणेल, वी आर 5 ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे आम्ही 5 भावंडे आहेत. तर मग त्याला विचार बा, सो यू आर 5 इन ऑल, म्हणजे तुम्ही एकूण 5 भावंडे. असा सुद्धा आपण त्याला प्रश्न बोलू शकतो. नंतर व्हॉट इज युअर नंबर अमॉंग युअर ब्रदर्स अँड सिस्टर. व्हॉट इज युअर नंबर अमॉंग युअर ब्रदर अँड सिस्टर, म्हणजे तुझा नंबर भावंडात कितवा. व्हॉट इज युअर नंबर, म्हणजे तुझा नंबर किती आहे बा. तुम्ही 5 भावंडे आहेत, परंतु त्या 5 भावंडामध्ये तुझा नंबर किती आहे असं विचारायचं असेल तर पुन्हा लक्ष द्या, व्हॉट इज युअर नंबर अमॉंग युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे तुझ्या भावंडामध्ये तुझा नंबर कितवा आहे. आता पुढे बघा, व्हॉट्स
युअर डेट ऑफ बर्थ. म्हणजे आता हे झालं त्यांच्या भावंडाविषयी माहिती झाली. नंतर विचारतो तुझा बर्थडे कधी असतो किंवा तुझी जन्मतारीख काय आहे. बघा, व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ, तुझी जन्मतारीख काय, तो सांगेल त्याची असेल ते. बघा, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. त्याला विचार, आपण जन्मतारीख विचारल्यानंतर त्याला विचार बा, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस, तो सांगेल आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन तेलगाव, आय लिव्ह इन परभणी, म्हणजे जे असेल ते तो आपल्याला सांगेल. आय लिव्ह इन मुंबई. बघा इथं एक वाक्य सांगितलं तुम्हाला मी, आय लिव्ह इन मुंबई, मी मुंबईत राहतो, असं तो आपल्याला सांगेल. आता पुढचा आहे, हाऊ टॉल आर यू, तुझी उंची किती आहे का. तुझी उंची किती असेल तर त्याला आपण दुसरा एक प्रश्न विचारू शकतो, व्हॉट्स युअर हाईट, व्हॉट इज युअर हाईट, व्हॉट्स युअर हाईट, किंवा हाऊ टॉल आर यू, हाऊ टॉल यू आर यू, किंवा व्हॉट इज युअर हाईट. अशा प्रकारचे आपण त्याला प्रश्न विचारू शकतो. आपल्याकडे असे भरपूर असे संभाषणाचे वाक्य आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. नंतर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला हाय पाठवा. थँक्यू.